नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण आलो आहे बघू शकता घोडबंदर किल्ल्याजवळ आलेलो आहोत आणि आज आपण इथे पहिल्यांदा आलेलो आहोत, त्याच्यामुळे आपल्याला इकडची काहीच माहिती नाही आहे। आपण जस्ट फिरण्यासाठी आलेलो आहोत आणि या किल्ल्याची माहिती देण्यासाठी आपल्याकडे एक शख्स आहेत ज्यांचं नाव आहे वैभव दैत। तर आपण त्यांना बोलवूया आणि सगळी माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊ। मित्रांनो बघू शकता आपण आता आतमध्ये आलेलो आहोत। कसं वाटतंय विनायक? एक नंबर। कसं वाटतं वैभव? म्हणजे काय म्हणताय ड्रायव्हर, कसं वाटतंय? एकदम मस्त, एकदम मस्त। गावचं पण फील येते आणि मुंबईमध्ये तुम्ही बघू शकता किल्ला गेला। रोड एकदम नॅरो आहे, त्याच्यामुळे गाडीने आलात तर तुम्हाला थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो। किल्ल्याला किती वेळ वैभव अजून? काय आला समोर तुम्ही ते बघू शकता, इथे तुम्हाला किल्ला दिसतोय। इथून जस्ट 2 मिनिटं लागतील फक्त। हा फ्लॅग तुम्ही बघू शकता इकडे वरती। हा फ्लॅग कुठून दिसतो रे? हा फ्लॅग वेस्टर्न चढण आहे ना इथे एकदम। हे बघा मित्रांनो, इथून थोडं पुढे आल्याच्या नंतर तुम्हाला इथे घोडबंदर किल्ल्याचा बोर्ड दिसेल। इथून तुम्हाला लेफ्टला जायचं आहे आणि इथे तुम्हाला पार्किंगची सुविधा सुद्धा दिसेल। आय थिंक पार्किंग फ्री ऑफ कॉस्ट आहे, तिथे गेल्यावर कळेल आपल्याला। पार्किंगची सुविधा तुम्हाला मिळेल। इथे आम्ही आमची गाडी पार्क केली आहे। अशा प्रकारे इथे 2-3 गाड्या अजून आलेल्या आहेत। लोक येत असतात इथे। आज रविवार असल्यामुळे एवढी गर्दी तर नाही आहे, कारण हा किल्ला अजून एवढा फेमस नाही, त्याच्यामुळे इथे एवढी गर्दी नाही आहे। तुम्ही बघू शकता आम्ही तिथून आलेलो आहोत। तिथून आल्याच्या नंतर इथे यायचं आणि इथून हा रस्ता सरळ त्या दिशेला जातो, पण आपल्याला आय थिंक इथून जायचं आहे। इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, रेनोव्हेशनचं काम चालू आहे, किल्ल्याचं थोडंसं अजून काम चालू आहे। तसे बघू शकता इथूनही आपण जाऊ शकतो आणि पुढे गेल्याच्यानंतर आपण बघूया की इथे किल्ल्यामध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतं। ठीक आहे मित्रांनो, तर आता आपण इथून वरती जायला सुरुवात करूया आणि बघूया वरती काय कसं बघायला भेटतं। तुम्ही बघू शकता ना मित्रांनो, तर त्या साईडला एक लेक आहे। तर त्या लेकला जाण्यासाठी इथून एक रस्ता आहे जो सरळ इथून तो असा त्या दिशेला जातो। आपण आधी किल्ला व्हिजिट करूया, त्याच्यानंतर आपण तिथे जाऊन तेही एक्सप्लोर करू। हे बघा इथे अजून काम चालू आहे ह्या साईडला। आतमध्ये एक गार्डनची सुविधा केलेली आहे, लोकांना बसण्यासाठी पण सुविधा चालू आहे। लोक येऊन बसलेली पण आहेत इथे। आपला भायंदरचा ब्रिज आहे ना, ते भायंदरची खाडी आहे। तर मित्रांनो इथे बघू शकता घोडबंदर किल्ल्याची माहिती पूर्ण प्रकारे दिलेली आहे। तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून नंतर वाचू शकता। अरे काल्या माकड घेऊन जाय। खूप अतिशय सुंदर असा किल्ला आहे आणि इथे माकडांची ही संख्या आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या सामानाची योग्य प्रकारे काळजी घ्या, कारण हे माकडं कधीही तुमच्या जवळ येऊन तुमच्या सामानाची चोरी करू शकतात। माझ्याकडे नाही, तू येतं बघ। या साईडला मस्त असं मिठागर आहे, छान असं मैदान। वेस्टर्न एक्सप्रेस नावाची मेट्रोचं सॉरी ट्रेनचं पटरी पण अरे ती पटरी ट्रेनची तो ब्रिज वाला दिसतो ना, तो वरती येतो। हां, तो ट्रेनची पटरी आहे ती।
मित्रांनो आता आपण किल्ल्यावरती पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही ना आता इथे बघू शकता तिथे तुम्हाला एक खाडी दिसते आणि तो जो ब्रिज दिसतोय कॅमेऱ्यात मे बी कदाचित दिसणार नाही, पण तिथे एक ब्रिज आहे एंडिंगला. तर तो जो ब्रिज आहे ना तो आपला वसई विरारला जो रोड जातो दहिसरवरून वगैरे मेन हायवे, तर तो रस्ता आहे तो. आणि ही तीच खाडी आहे. इथे तुम्ही तो इंडस्ट्रियल एरिया बघू शकता जो घोडबंदरमध्ये आहे ते बघा त्या साईड. आणि इथे जस्ट लोक बसलेले आहेत. पण कधी आलात तर लहान मुलांवरती घेऊन येतात, काळजीपूर्वक घेऊन या, कारण ह्याच्या खाली काहीच नाही आहे सपोर्टसाठी, तर मुलं पडू शकतात. त्याच्यामुळे मुलांची काळजी व्यवस्थित त्या इथे आल्याच्या. या साईडला पाहू शकता तुम्ही हायदरची खाडी आहे आणि या साईडला इथे मिठागर आहे. आणि या साईडला तुम्ही पाहू शकता पूर्ण सिटी वसलेली आहे जे मेरावड शहर आहे. आणि इकडे घोडबंदरचा एरिया आहे, पूर्ण घोडबंदर गाव या साईडला वसलेलं आहे. तर आता आपण किल्ल्यावरती पोहोचलेलो आहोत आणि इथे ना तुम्ही बघू शकता इथे एक असा गुप्त असा रोड गेलेला आहे, जो रस्ता इथे पायऱ्या चालल्यात आणि ज्या सरळ इथून खाली तिथून बाहेर पडतात आणि त्या पायऱ्या डायरेक्ट तिथून तुम्हाला इथे येताना दिसतील. तुम्हाला जर मित्रांनो फोटोशूटसाठी यायचं असेल तर ही खूप उत्तम ठिकाण आहे. आणि इथे बघू शकता इथे एक कपल दिसते जे आता मे बी आय थिंक फोटोशूटसाठी झालेलं आहे. हे बघा खाली ते बघू शकता तुम्ही. इथेही रेनोव्हेशनचं काम चालू आहे, त्याच्यामुळे इथे तुम्ही फोटोग्राफीसाठी नंतर येऊ शकता. तर ही जी प्लेस आहे मित्रांनो इथे खूप शांतता आहे, तुम्ही कधी येऊ शकता. आणि जसे आम्ही आलो आहोत मित्रांना घेऊन. तुम्हाला कसं वाटतं वैभव आज इथे आल्याच्या नंतर? तुम्ही तर येत असता, पण आज आमच्यासोबत आले तर तुम्हाला कसं वाटतं इथे? बरं आहे. तुम्हाला कसं वाटतं? छान. हे ॲक्च्युली अंधेरीवरून आलेत खास हा किल्ला बघण्यासाठी आणि याने आपल्या मुलालाही घेऊन आलेले आहेत इकडे. तर तोही खूप एन्जॉय करतो आहे आणि आम्ही खूप एन्जॉय करतो आहे. ॲक्च्युली ते खूप शांतता आहे, त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारची मनाला शांती मिळते इकडे. आणि बस थोडं आम्ही इकडे फिरू आणि मग नंतर घरच्या रस्त्याला निघू. मित्रांनो आता किल्ला बघून झालाय आणि आता आपण परत घरच्या प्रवासाला रिटर्न चाललेलो आहोत. तुम्हाला जर या किल्ल्याला यायचं असेल तर वेस्टर्न हायवे जवळून वेस्टर्न हॉटेल लागेल मिरावड काशीमिराच्या पुढे. आणि त्या काशीमिराच्या पुढे वेस्टर्न हॉटेलच्या इथून लेफ्ट टर्न मारून आतमध्ये यावं लागेल. इथूनच 5 मिनिटावरती हा किल्ला पुढे आहे. आणि जर तुम्हाला ट्रेनने यायचं असेल तर मिरावड स्टेशनला उतरून तिथून तुम्ही तिथून 22 नंबरची बस भेटते, त्या 22 नंबरच्या बसने तुम्ही घोडबंदरला येऊ शकता. हा तुम्हाला तिथून 15 मिनिटाचं अंतर आहे. तुम्ही फॅमिलीसोबत पण येऊ शकता आणि फोटोशूटसाठी चांगला स्पॉट आहे हा. तसंच बस न करता जर तुम्हाला ऑटोने यायचं असेल तरी तुम्ही ऑटोने सुद्धा येऊ शकता. तिथून ऑटोची सर्व्हिस सुद्धा आहेत. मीटर टाकून आलात तर 100 होती. हां, जास्तीत जास्त मॅक्सिमम तुमचं भाडं 100 रुपयापर्यंत होईल ऑटोने आलात तर. शेअरिंग ऑटोचा काही आहे का पर्याय? शेअरिंग ऑटोचा पर्याय नाही जास्त नाही आहे. मीटरवरती आलात तरी. तर आम्ही तुम्हाला यांचा नंबर देऊ, तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून डायरेक्टली येऊ शकता ऑटोने. तर मित्रांनो आम्ही व्हिडिओ एंड करतोय आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण नवीन प्लेस एक्सप्लोअर करू आणि तुम्हाला अशी माहिती चांगली आम्ही तुम्हाला देऊ. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो.